आणि वेलकम सगळ्यांचं आजच्या ह्या प्रत्युष बिझनेस ऑपॉर्च्युनिटी या सेशनमध्ये. हॅलो गाईज, आय एम ऑडिबल? येस मॅम. येस, थँक्यू सो मच. सो आज बरेच नवीन गेस्ट असतील आणि अजूनही जर तुमचे गेस्ट त्यांना कनेक्ट होता येत नसेल किंवा बऱ्याचदा नवीन असतात तर झूम मीटिंगला त्यांना प्रॉब्लेम पण येतो. तर तुम्ही त्यांना कनेक्ट करायला सांगा. असं नको व्हायला की तुमचा एखादा नवीन गेस्ट बाहेर राहील आणि मग मीटिंग जर ओव्हरपॅक झाली तर मग ते बाहेरच राहतात आणि मग तुमचं पुन्हा अजून आम्हाला रिप्लाय असतो की मॅम आमचे गेस्ट मीटिंगमध्ये बसू नाही शकले. सो त्यासाठी रिक्वेस्ट असेल की तुम्ही फास्टमध्ये त्यांना बसवू शकता, कारण फक्त आणि फक्त 10% जागा तुमच्यासाठी राहिलेली आहे मीटिंगमध्ये. सो तुम्ही त्यांना इन्व्हाइट करू शकता, कारण जर एकदा सेशन ओव्हरपॅक झाला तर हा सेशन इंस्टाग्राम लाईव्ह पण नसतो. त्यामुळे तुम्ही आजच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीचा मला असं वाटते पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. सो थँक्स. आज तुम्ही बघताय की प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड बद्दल जे तुमचं एक मत झालेलं आहे किंवा तुम्ही आज बघताय की त्या हजारो महिला सक्सेस आहेत. तर प्रत्येकाला एक पडणारा प्रश्न पण आहे की एवढ्या लवकर तुम्ही इथं म्हणजे सक्सेस कसं मिळवता किंवा का म्हणून सक्सेस झाला, म्हणजे काय आहे नेमकं प्रत्युषमध्ये? बरेच सो अँड सो क्वेश्चन येतात. पण रिक्वेस्ट टू ऑल जे माझे को-होस्ट आहेत त्यांना माझी रिक्वेस्ट असेल की मीटिंग जर कोणी झोपून अटेंड करत असेल, तुमचं लक्ष असलं पाहिजे. तुम्ही त्यांना डायरेक्टली त्यांचा व्हिडिओ ऑफ करू शकता, स्टॉप करू शकता. देन अजून एक रिक्वेस्ट असेल माझी को-होस्टला की जर चॅट बॉक्समध्ये कुठलेही निगेटिव्ह रिस्पॉन्स किंवा आपल्याला काही ह्या सेशनशी कनेक्टेड मेसेज जर तुम्हाला वाटत असेल की नाही हा मेसेज योग्य नाही आहे ह्या सेशनसाठी, तर तुम्ही त्या मेसेज रिमूव्ह करू शकता. सो ह्या गोष्टीसाठी माझे जे को-होस्ट आहेत त्या सगळ्यांची मला मदत लागणार आहे आणि माझी रिक्वेस्ट येस असते, कारण नवीन असतात ना तुम्ही, पहिल्यांदा येस मीटिंग मॅम. असतात. येस, नवीन गेस्ट जे असतात ना ते पहिल्यांदा येतात आणि त्यांना माहिती नाही की प्रत्युष हे ऑल ओव्हर इंडियामध्ये पसरलेलं जाळं आहे आणि तुम्ही इंडियामध्ये फिरून येता सोशल मीडियाच्या मार्फत. म्हणून एकतर व्हिडिओ ऑन करताय तर प्रॉपर करा, अदरवाईज तुम्ही व्हिडिओ ऑफ करून मीटिंग जो काही कन्सेप्ट आहे प्रत्युषचा तो तुम्ही व्यवस्थित ऐकू शकता. येस, सो रेडी आहात सगळेजण? तुमची रिप्लाय लागतील मला. रेडी आहात? एक्सायटेड आहात? काय आहे प्रत्युष जाणून घेण्यासाठी? आमचे डिस्ट्रीब्युटर तर असतात, काही विषयच नाही. ते ऑलरेडी ऑलवेज रेडी असतात की येस आय एम रेडी. आम्हाला ही लिंक आलेली आहे आमच्यापर्यंत आणि आम्हाला जाणून घ्यायचंय प्रत्युष काय आहे. आणि 100% म्हणजे तुमच्यासारखी तुमच्यामधली जर मी एक सर्वसामान्य स्त्री आज डायमंड डायरेक्टर अचीव करू शकते तर डेफिनेटली तुम्ही करू शकता. आज एक लेडी 6 ते 7 लाख रुपये इन्कम इथून घेऊ शकते तर डेफिनेटली तुम्ही पण घेऊ शकता. म्हणजे जे मी करू शकते ते तुम्ही करू शकता, एवढं तर मला विश्वास आहे. आणि आजचा जो हा पूर्ण कन्सेप्ट आहे, हा पूर्ण जो काही प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड बद्दलची जी माहिती आहे ही तुम्हाला बाय प्रेझेंटेशन दिली जाईल. फक्त प्रेझेंटेशनकडे तुम्ही लक्ष देत असताना थोडेसे नाही का आपले जे आपला माइंड म्हणा किंवा आपले कान म्हणा त्या प्रेझेंटेशनकडे राहू द्या. लेडीजला या टायमिंगला स्वयंपाक असतो, जेवण असतात, फॅमिली त्यांच्यासोबत असतात. त्याच्यामुळे थोडंसं कन्सेप्ट तुम्ही ऐकून घ्या की काय आहे प्रत्युष, देन तुम्ही त्याच्यावर काम स्टार्टअप करू शकता. काय आहे हे? डॅशबोर्ड. येस, कोणीच मोबाईलला टच करणार नाहीये गाईज. छान, फक्त मोबाईल थोडंसं अंतरावर ठेवा, नाही का? सो चला, मीटिंग ओव्हरपॅक झालेली आहे आणि आपण सेशन स्टार्ट करणार आहोत. मी ह्याच क्षणाची वाट बघत होते. जर एकदा सगळे आले, मध्ये एकदा दार लावून घेतलं की मी मोकळी, नाही का, सगळ्यांशी तुम्हाला प्लॅन शेअर करायला. येस, सो जस्ट अ मिनिट मला द्यायचंय. दीपाली गिरी मॅम, माझी म्हणजे रिक्वेस्ट असेल तुम्हाला, मी शेअर करत आहे PDF, पण जर झालं नाही तर तुम्हाला शेअर करावं लागेल, म्हणजे लॅपटॉपचा इश्यू येतोय म्हणून. ठीक आहे? येस मॅम. येस. येस, फक्त एक सेकंद द्या मला. जर माझ्याकडनं शेअर झालं तर ठीक, नाही झालं तर तुम्हाला माझ्याकडनं तेवढं एक काम लागेल. जस्ट अ मिनिट. दिसते आय थिंक. येस मॅम. येस. येस येस येस, चलो फायनली हो गया. मला थोडी भीती वाटत होती यार, होते की नाही शेअर स्क्रीन, होते ना व्यवस्थित? हो मॅम, येस, पण त्याला क्लिअर आहे. थोडंसं हे करा. झूम करून. पूर्ण होत नाहीये मॅडम.
झूम करू का? खूप छोटी दिसते का? नाही मोठी नाही, दिसते आणि पूर्ण हा नाही पण दिसत. दिसतोय. पूर्ण दिसत नाही. अच्छा, आता येस, बस बस का? येस येस करेक्ट. बस बस. ओके, चलो, थँक्यू. सो झालेला आहे हा पण प्रॉब्लेम सॉल्व. सो हे आहे आपलं प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्युष 2.0. म्हणजे आपण दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे प्रत्युष सोबत, म्हणून प्रत्युष 2.0. आपकी सफलता ही कल्प आणि ह्या संकल्पनेनं उतरलेला आहे आज प्रत्युष ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्या सगळ्यांसोबत. सो मला आवडेल जे आपल्या कंपनीचं फाउंडर आहे त्याची ओळख करून द्यायला, आणि स्पेशली आज ज्यांनी हे ऑर्गनायझेशन स्टार्ट केलं, आज हजारो महिलांना त्यांनी उभं केलं, हजारो महिलांना घडवलं, आज हजारो परिवार ह्या प्रत्युष परिवारासोबत आहे. त्याचं कारण एकमेव असं की जे आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत मिस्टर राहुल बिरादर सर. आज सरांचं बाय प्रोफेशनली जर आपण बघितलं तर ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, पण सरांचं डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच व्यवसायाचा अनुभव सरांनी घेतला. त्याच्यानंतर डायरेक्ट सेलिंग या क्षेत्रामध्ये तब्बल त्यांनी 11 वर्षाचा अनुभव घेऊन 2 वर्ष एका कंपनीमध्ये त्यांनी को फाउंडर म्हणून पण काम केलेलं आहे. पण लोकांप्रती असलेली त्यांची तळमळ त्यांना कधी स्वस्त बसू दिली नाही, आणि हे आम्ही म्हणजे लाईव्ह बघितलेलं आहे हे सगळं. आणि त्यांनी एक स्वप्न होतं ते त्यांनी उराशी बाळगलं, आणि 2023 मध्ये काही मोजक्या साथीदारांसह प्रत्युष उद्योग समूह आहे त्याची आम्ही स्थापना केली, सुरुवात केली. आणि त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आणि खूप प्राऊड फील करून देणारी गोष्ट की ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांच्यासोबत त्यांच्या मिसेस कीर्ती बिरादार मॅम हे सोबत होत्या, ज्या आज कंपनीच्या को फाउंडर आहेत. मॅमचं जर आपण बघितलं तर MBA इन HR मध्ये त्यांचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेलं आहे, आणि मॅम पण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये डायरेक्ट सेलिंग क्षेत्रामध्ये आज 3 वर्षाचा मॅमचा अनुभव आहे. आज जर बघितलं प्रत्युष ही मॅनेजमेंट मॅम भक्कमपणे सांभाळतात. आणि अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की मॅमचं बेबी 2 वर्षाचा आहे, आणि त्या कुठल्याही गोष्टीची म्हणजे नाही का असं नाही की काम आहे आणि बाळाकडे दुर्लक्ष होतं, बिलकुल नाही. दोन्ही गोष्टी त्या खूप छान मॅनेज करतात. आज जर आपण बघितलं 2 वर्षाच्या कालावधीत प्रत्युष नावारूपात आले. आज हजारो महिलांना मार्गदर्शन करत असताना त्यांच्या आयुष्यात प्रत्युषच्या माध्यमातून एक आमूलाग्र बदल आपण घडून आलेला बघितलेला आहे. ही आहे प्रत्युषची मॅनेजमेंट गाईज. आणि म्हणजे गेली 2 वर्ष झालं आज प्रत्युषमध्ये मी पण काम करत आहे, आणि हे सगळं जे बघितलं आपली जी आज मॅनेजमेंट असेल, बाकीची पूर्ण प्रत्युष फॅमिली असेल, म्हणजे 100% आज पूर्णपणे सक्सेसफुली रन होत आहे. त्याचं एकमेव कारण की आज राहुल सर आणि कीर्ती मॅमनी जे ऑर्गनायझेशन स्टार्ट केली ती आज पूर्णपणे 100% छान प्रकारे वर्क करत आहे. हे आहेत आपल्या प्रत्युष ज्वेलरीचे पार्टनर्स मिस्टर राजेश पाटील सर आणि त्यांच्या वाईफ मिसेस समिधा पाटील मॅम. सेल्स अँड मार्केटिंग व्यवसायामध्ये 15 वर्षाचा अनुभव गेल्या बऱ्याच वर्षापासून राजेश पाटील सर यांना आहे, आणि सर एका चांगल्या पोस्टवर कार्यरत करत असताना 2023ला त्यांनी त्या पोस्टला पूर्णविराम दिला, आणि प्रत्युष आर्ट ज्वेलरीच्या माध्यमातून प्रत्युष ज्वेलरी महाराष्ट्रात घराघरात पोहोचवण्याचे कार्य आज राजेश सर आणि समिधा मॅमनी पूर्ण केलेले आहे. आज जर बघितलं आपण तर मागील 9 वर्षापासूनही अधिक काळापेक्षाही समिधा पाटील मॅम यांनी ज्वेलरी व्यवसायाला म्हणजे वेळ दिलेला आहे. आज संपूर्ण प्रत्युष परिवारात ज्वेलरीचे जे बारकाईने काम आहे ते समिधा मॅम बघत असतात, आणि आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे ज्वेलरी आपली का लाडकी आहे, कारण मॅमला माहित असते की लेडीजला नेमकं काय पाहिजे, आणि त्याच्यावर ते खूप बारकाईनं काम करतात. आज ज्वेलरी जर बघितली प्रत्युषची तर मला नाही वाटत की त्याला टक्कर देणारी ज्वेलरी अजून मार्केटला आहे म्हणून. सो आज ह्या अल्पकाळात जर बघितलं आपण अल्प कालावधीत तर प्रत्युष आर्ट ज्वेलरी म्हणजे एवढ्या नावारूपाला आलेली आहे फक्त राजेश सर आणि समिधा मॅम यांच्या माध्यमातून. आणि मला माहिती आहे की नवीन लोकांना जर असा डाऊट असतो तर नक्की तुम्ही एकदा प्रत्युषची ज्वेलरी घेऊन घालाल तर तुम्हाला मार्केटमध्ये कळेल की काय आहे ज्वेलरी, नाही का. सो प्रत्युषच का? माझा आवाज क्लिअर आहे? येस मॅम क्लिअर. येस मॅम. सो प्रत्युषच का? प्रत्युषच का करावं किंवा प्रत्युषसाठीच आम्ही का यावं? तुम्हाला हा पडणारा प्रश्न पण असू शकतो, आणि आज हजारो लोकांना हा पण पडणारा प्रश्न की प्रत्युषमध्येच का, नाही का. बरेच प्रश्न असे लोकांना पडतात किंवा पडणंही साहजिक आहे, आणि जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा त्याची उत्तरं पण आपल्याला माहिती असले पाहिजे. आज जर बघितलं प्रत्युष आपल्या वितरकांना यशस्वी होण्यासाठी व्यापक प्रशिक्षण आणि समर्थन प्रणाली प्रदान करत आहे. यामध्ये नवीन वितरकांसाठी ट्रेनिंग, विविध
उत्पादनांची माहिती, नेतृत्व कौशल्य विकसित करण्याचा जो काही म्हणजे जी ऑनलाईन सिस्टीम आहे या सगळ्यांचा याच्यात समावेश आहे. जसं की आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजी बघतोय, जसं की आपण हे प्रत्युष एक असं माध्यम आहे जे ऑनलाईन सिस्टीमवर रन केलं जातं, ज्या माध्यमातून आज पूर्णपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्म क्रिएट झालेला आहे. त्यात जर बघितलं तर आज विजनरी मॅनेजमेंट इथं आहे. घर बसल्या व्यवसाय करण्याची संधी आज तुम्हाला प्रत्युष देत आहे. बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट प्रत्युषमध्ये आहेत. जे काही प्रोडक्ट आहे, ज्वेलरी असतील, साडी असेल, कुर्ती असेल, जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये आपण बेस्ट क्वालिटीवर वर्क करतो. बेस्ट सर्व्हिस आज प्रत्युषच्या माध्यमातून दिली जाते. काही झाले का? नाही ना? सो यस, प्रत्युषच का केलं पाहिजे? तर तुम्हाला पूर्ण गोष्टी एका प्लॅटफॉर्ममध्ये दिसतील गाईज. पूर्ण गोष्टी ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला भेटतील. सो देन त्याच्यानंतर प्रत्युषचे काही विजन आहेत. प्रत्युषच्या विजनवर आज आपण काम करत आहे आणि विजनरी प्लॅटफॉर्म प्रत्युष मानला जातो. कारण जर एखाद्या कामात आपण उतरत असेल किंवा एखादं काम आपण करत असेल तर त्या कामासाठी आपले विजन असणं खूप गरजेचे आहे. जसे की सर्वसामान्य परिवारांना त्यांच्या स्वतःच्या अटीवर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगण्यास प्रत्युष आज मदत करत आहे. म्हणजे आपण पूर्णपणे फायनान्शियली इंडिपेंडेंट असलं पाहिजे, तर असलं पाहिजे का? तर आज सर्वसामान्य व्यक्तीची जर गरज असेल तर ती आहे एक्स्ट्रा इन्कम सोर्स, ज्या माध्यमातून आज हजारो लेडीज कमवत आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर तुम्हाला प्रत्युष एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देतं. पण मला एक क्वेश्चन इथं करायचा आहे सगळ्यांना, जे ऑल नवीन गेस्ट आता ह्या मीटिंगमध्ये आलेले आहेत, त्यांना मला एक क्वेश्चन करायचं आहे गाईज. जर तुम्हाला म्हणजे नाही का, आपण काही ना काहीतरी शोधत असतो ऑनलाईन, म्हणजे स्पेशली लेडीज, बऱ्याच लेडीज अशा असतात जे हाय क्वालिफिकेशन त्यांचं झालेलं असतं, हाय एज्युकेशन झालेलं असतं, पण त्यांना सर्व्हिस म्हणजे नोकरी नाही करतायत किंवा नोकरीसाठी बाहेर नाही पडतायत. तर त्यावेळेला आपण काय करतो? ऑनलाईन काहीतरी वर्क बघतो, बरोबर आहे. वर्क फ्रॉम होम आपण शोधतो की आपल्याला घर बसल्या काहीतरी पाहिजे आहे. तर ही संधी उपलब्ध तुम्हाला प्रत्युष करून देतं. आता ह्या मीटिंगमध्ये अशा किती लेडीज आहे की ज्यांना घर बसल्या ₹10,000 महिना कमवायला आवडेल? जर आवडत असेल तर येस टाईप करा, नसेल आवडेल तर नो टाईप करा. येस? जरासं तोपर्यंत मी तुम्हाला बघते नाही का. मला तुमच्या ॲक्टिव्हिटीज खूप महत्त्वाच्या असतात. सो काय चाललंय तुमचं हे चेक करणं माझं काम आहे आणि मी ते बघत असते. तोपर्यंत तुम्ही चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह राहा. येस. एक मिनिट मला चॅट बॉक्स जरा तुमचं चेक करू द्या. येस, जवळपास सगळेजण येस म्हणताय, बरोबर आहे? ग्रेट. सो गाईज, येस मला पण आवडेल, नक्कीच. हेच मला सांगायचं होतं. जर तुम्हाला घर बसल्या जर तुम्हाला ₹10,000 इन्कम हे ऑनलाईनच्या मार्फत येत असेल, तर मला नाही वाटत की याच्यात काही रॉंग आहे. कारण गाईज आज प्रत्युषमध्ये खूप अशा लेडीज आहेत ज्या आरामात रिसेलिंग करून रेफरल मॉडेल असेल, जे काही प्रत्युषमधलं वर्क असेल ते करत करत ₹10,000 महिना इझिली घेतात. बरं, आपण गरज नाही म्हणणार, ₹10,000 ही तुमची गरज नसू शकते, पण ₹10,000 तुम्हाला हे एक्स्ट्रा इन्कम सोर्समध्ये जर भेटत असेल, कारण मी पण त्याच थिंकिंगनं आले असेल तर होऊ शकतं बऱ्याच लेडीजची ही पण थिंकिंग असू शकते की येस, मी जे काही काम करते, मी जे काही जॉब करते किंवा माझं जे काही बाकीचं काम आहे ते सांभाळत जर मी ₹10,000 कमवू शकते, तर डेफिनेटली ते ₹10,000 तुम्ही स्वतःच्या कुठल्यातरी चांगल्या कामासाठी तुम्ही लावाल. आणि हेच तुम्हाला प्रत्युष शिकवतं की तुम्हाला एक अशी संधी उपलब्ध करून दिली प्रत्युषने की लेडीजचे जे कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम्स नाही सॉल्व्ह होऊ शकणार आहे, तर तुम्ही ऑनलाईन बेसिसवर हे काम करू शकता आणि त्या कामाच्या माध्यमातून तुम्ही आरामात 10,000 ते 15,000 महिना प्रत्युष या ऑर्गनायझेशन मधून घेऊ शकता. सो संपूर्ण भारतामध्ये प्रत्युषचे जाळे पसरून एक कम्युनिटी तयार करणे हे खूप मोठं विजन आहे प्रत्युषचं आणि ह्याच विजनवर काम चालू आहे आज प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचं. येस. सो गाईज, काही मिशन घेऊन उतरलेलं आहे प्रत्युष आणि प्रत्युष हे एक असं बेंचमार्क आहे जे आज म्हणजे तुम्ही बघताय की थेट विक्री उद्योगात एक बेंचमार्क आज प्रत्युषने प्रस्थापित केलेला आहे. 2030 पर्यंत 50,000 परिवार या प्रत्युष माध्यमातून महिना कमीत कमी ₹10,000 उत्पन्न घेत असेल. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला की जे काही इन्कम सोर्सेस आहेत त्याच्यातून आपण इझिली ऑनलाईनवर आपण
वर्क करू शकतो. बऱ्याच्यात तुम्हाला कुठला हाय क्वालिटी म्हणजे हाय क्वालिफिकेशन पाहिजे का, हाय एज्युकेशन तुमचं पाहिजे का, डिग्री पाहिजे का तुमच्याकडे, तुमचं एज मॅटर करतं का, तर काही पण नाही. तुम्ही आहे त्या घरातून किंवा तुमच्या जागेवरून किंवा तुमचं जे काही आहे त्या माध्यमातून तुम्ही 10,000 रुपये उत्पन्न इझिली इथं घेऊ शकता. सो 2030 पर्यंत भारतामध्ये 300 पेक्षा जास्त स्टोर असतील पृथ्वीचे, जिथून 50,000 परिवार या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय करत असतील. गाईज ऑलरेडी पृथ्वीच्या माध्यमातून अशा लेडीज स्टँड झालेल्या आहेत जे स्वतः त्यांचे व्यवसाय पृथ्वीच्या माध्यमातून त्यांनी स्टार्ट केलेले आहे आणि खूप मोठं मिशन आहे पृथ्वीचं की 300 प्लस म्हणजे 300 पेक्षाही अधिक स्टोर आपले पृथ्वीचे असणार आहे 50,000च्या या ग्रुपमधून. ठीक आहे, तर 2030 पर्यंत प्रत्युष मार्ट, प्रत्युष मॉल हे या संकल्पनेतून सर्व महिला उपयोगी वस्तू एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून घेतील. आता हे मॉल म्हटलं की जरासा प्रश्न पडतो नाही का सगळ्यांना, पण सगळ्यांना सांगण्याचे आणि खूप मोठी म्हणजे प्राऊड फीलची गोष्ट आहे आज ऑलरेडी म्हणजे पूर्ण प्रत्युषियांसाठी, प्रत्युष परिवारासाठी, की जे आपला हा प्रत्युष मार्ट आहे हा होतोय आपला छत्रपती संभाजीनगर येथे, ज्याचं आता काम चालू आहे आणि लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला मोठा प्रत्युष मार्ट आपल्यासाठी तयार झालेला असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला ए टू झेड गोष्टी भेटतील नाही का. तुम्हाला लागणाऱ्या चहाच्या साखर आणि चहापत्तीपासून तर तुम्हाला जे काही तुमचं साडी, ज्वेलरी सगळं काही असेल ते तुम्हाला एका छताखाली भेटून जाईल आणि त्यासाठी आपण सगळेजण रेडी आहोत 2030 मध्ये. सो हे आहेत कंपनीचे सर्टिफिकेट, तुम्ही बघू शकता. बऱ्याचदा प्रूफ पाहिजे असतो नवीन गेस्टला. आम्हाला पण स्टार्टिंगला वाटायचं की काय गॅरंटी नाही का. तर तुमचा पण हा प्रश्न असू शकतो गाईज. जर आज बघितलं तर कंपनीचे हे सर्टिफिकेशन आहेत. त्यात पॅन आहे, GST आहे, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट आहे, टॅन सर्टिफिकेट आहेत. हे सगळे सर्टिफिकेट आहेत आपल्या प्रत्युषचे. तुम्हाला जर थोडंसं काही झूम करून बघायचं असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय का? नसेल घेतलं तर घ्या नाही का. खूप जणांना वाटतं काय माहिती उगाच सहज काहीतरी दिसतं इथून तर आम्हाला काही दिसत नाही, असं पण होतं. सो यस, सगळ्यांनी इथून फक्त प्रॉपर 10 मिनिटं द्यायची. मी पण जास्त वेळ घेणार नाही का तुम्हाला शेवटी इन्कम घ्यायचंय, तुम्हाला तुमचं अर्निंग वाढवायचंय. तुम्हाला असं वाटतं की इथे एवढ्या महिला कमवत आहेत, तुम्ही फ्लायर बघताय, तुम्ही फोटोज बघताय, तुम्ही व्हिडिओज बघतायत, तुम्ही इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करताय, तुम्ही व्हॉट्सअपला आम्हाला आमचे स्टेटस चेक करताय, पण इथून तुम्हाला 10 मिनिटं द्यावं लागतील. जे काही आपले बिझनेस मॉडेल आहेत प्रत्युषचे ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि देन तुम्ही इथून इन्कम कसं घेऊ शकता त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. ठीक आहे. सो फर्स्ट जे आहे ते आहे ऑनलाईन बिझनेस मॉडेल. एकच मिनिट. येस, हे फर्स्ट जे तुम्ही बघताय ते आहे ऑनलाईन बिझनेस मॉडेल, जे प्रत्युषच्या माध्यमातून तुम्ही याच्यात कसं इन्कम घेणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे. प्रत्युष कंपनी तुम्हाला एक साडी देते 400 रुपयामध्ये. त्यावर तुम्ही 100 रुपये एका साडी मागे तुम्ही मार्जिन ऍड करू शकता आणि पुढे ती साडी तुम्ही 500 रुपयाला विकू शकता. हे ऑनलाईनच्या माध्यमातून करायचंय तुम्हाला. जे काही कंपनी अपडेट देते म्हणजे तुम्हाला जवळपास एका महिन्यामध्ये 1000 वेगवेगळे अपडेट कंपनी देते. तर त्यात तुम्ही 10% जरी काम केलं, साधारणतः तुम्ही जर 100 ऑर्डर जर एका महिन्यात घेताय आणि त्या 100 ऑर्डरवर तुम्ही 100 रुपयाप्रमाणे मार्जिन ऍड करताय, तर तुम्ही घरात बसून ऑनलाईनच्या मार्फत कमीत कमी 10,000 रुपये उत्पन्न घेऊ शकता. जर तुम्ही एखादी ऑनलाईन ऑर्डर प्लेस करताय तेव्हा पण तुम्हाला त्यावरती 5 ते 10% पर्यंत सूट मिळते. काहीच इथे लक्ष द्या, थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल किंवा नसेल झालं व्यवस्थित समजलं तर तुम्हाला मी जरासं एक्सप्लेन करून सांगेल की ऑनलाईन बेसिसवर तुम्ही इथं कसं मार्जिन ऍड करून इन्कम घेऊ शकता. आपण बघतोय की आपण थेट फॅक्टरी ते ग्राहक या संकल्पनेवर काम करत असताना आज आपण आपला एक बेंचमार्क क्रिएट केलेला आहे आणि ह्याच्यासोबत जर आज आपण बघितलं तर तुम्हाला कंपनीचे जे ग्रुप आहेत त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे 1000 अपडेट येतात. त्यावर फक्त तुम्हाला तुमची मार्जिन ऍड करायची असते. जी काही मार्जिन ऍड केली ते तुमचं स्वतःचं प्रॉफिट असतं. देन बाकीचं जे काही आहे ते तुम्ही कंपनीला सेंड करू शकता. जसं की तुम्ही 400 रुपयावर 100 रुपये मार्जिन ऍड करताय तर 400 रुपयेच तुम्हाला पाठवायचे असतात. 100 रुपये हे तुमचं मार्जिन असतं आणि हे तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जर ठरवलं की मला
एका महिन्यामध्ये 100 ऑर्डर प्लेस करायच्याच आहेत, मला 100 ऑर्डर घ्यायच्याच आहेत आणि त्याच्यात तुम्ही फक्त, आम्ही म्हणतोय फक्त 100 रुपये, पण तुम्ही त्या त्या क्वालिटीनुसार किंवा व्हरायटीनुसार त्याच्यात मार्जिन ऍड करू शकता. त्याच्यावर जर तुम्ही फक्त 100 रुपये ऍड करताय तर तुम्ही घरात बसून ऑनलाईन बेसिसवर कुठेही बाहेर न जाता, कुठलीही 1 रुपयाची वस्तू खरेदी न करता पण तुम्ही 10,000 रुपये उत्पन्न घेऊ शकता. क्लिअर आहे? क्लिअर असेल तर येस टाईप करा. स्क्रीन शेअर करताना काय होतं की बऱ्याचदा तुमचे चॅट बॉक्समध्ये मला रिप्लाय नाही दिसत, त्याच्यामुळे. येस, थँक्यू सो मच. सो नेक्स्ट आहे आपलं ऑफलाईन बिझनेस मॉडेल. ऑफलाईन बिझनेस मॉडेलमध्ये जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही प्रत्युष कंपनी स्टोअर्स किंवा मेगा स्टोअरला तिथे कस्टमर घेऊन जाताय तिथे खरेदीसाठी आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक खरेदीवरती कंपनी तुम्हाला 5 ते 15% प्रॉफिट देते. आता इथे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जर तुम्ही ऑफलाईनचं सांगते मी आता, ऑनलाईनचं झालं, हे ऑफलाईनचं आहे. जर तुम्ही ऑफलाईन खरेदीसाठी स्टोअरला जाताय, मेगा स्टोअरला, कंपनीचे जे स्टोअर्स आहेत त्या स्टोअरला जर तुम्ही जाताय तर आता इथे प्रत्युष स्टोअर तुम्हाला दिसते, डिस्ट्रीब्युटर दिसते आणि कस्टमर दिसते. प्रत्युषचे स्टोअर ऑल ओव्हर इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये आहेत. जर तुम्ही त्या त्या सिटीतून बिलॉंग करता आणि तिथं जर तुमचं आपलं मेगा स्टोअर आहे प्रत्युषचं, तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जे कोणी तुमचं कस्टमर आहे, आता समजा मी डिस्ट्रीब्युटर आहे, माझी एक मैत्रीण माझं कस्टमर आहे, तर मी त्यांना घेऊन जाते आपल्या स्टोअरला. तिथे गेल्यानंतर जर माझ्या कस्टमरनी 10,000 रुपयाची खरेदी केली किंवा जास्त पण केली, पण जस्ट एक्झाम्पल देते मी, की 10,000 रुपयाची खरेदी केली तर त्यावर मला 10% प्रमाणे प्रॉफिट भेटते, म्हणजेच मला 1,000 रुपये मला तिथं माझं प्रॉफिट होतं. जस्ट अ मिनिट. आवाज येतोय का माझा? येस मॅम, क्लिअर आहे. येस मॅम. आहे, क्लिअर आहे? हो हो, क्लिअर क्लिअर आहे मॅम, मॅम. क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. सो यस, तर मी 1,000 रुपये प्रॉफिट त्यावर घेऊ शकते. गाईज, मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही माध्यमातून इन्कम घेऊ शकता. आता बऱ्याचदा काय होतं की आपण एखाद्या शॉपला जातो किंवा तुमचं एखादं जिथं कोणतं शॉप मोठं आहे, फॉर एक्झाम्पल द्वारकादास असेल किंवा अजून कुठलं साडी सेंटर असेल, नाही का? तर जेव्हा तुम्ही एखादी साडी आणता दुकानातून आणि तुमची मैत्रीण बघते, तुमची आई बहीण बघते किंवा कोणी पण ती साडी आपण जेव्हा बघतो, आपण काय करतो, माउथ पब्लिकेशन करतो की काय, की मी इथून इथून साडी आणली आणि अशी अशी साडी आहे, मग ती आवडते. आपण काय करतो, मग माझी मैत्रीण म्हणते की अरे खूप छान आहे, मला पण जायचंय. तिथे गेल्यानंतर आपण तिला त्या दुकानात घेऊन जातो आणि ती पण तिथं साड्या छान भेटतात म्हणून घेतो, पण तिथं दुकानदार तुम्हाला काही देतो का? तुम्हाला प्रॉफिट भेटतो का? पण जर तुम्ही प्रत्युष जे काही आपले मेगा स्टोअर आहेत त्या मेगा स्टोअरला जर तुम्ही घेऊन जाताय एखाद्या कस्टमरला, तर तुम्ही जर तिथं खरेदी करून देताय त्या कस्टमरला, तर ऍज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून, एक असोसिएट म्हणून तुम्हाला प्रत्युष मेगा स्टोअर ओनरकडनं 10% प्रमाणे तुम्हाला प्रॉफिट दिलं जातं. सो तुम्ही पण हे ऑफलाईन बिझनेस मॉडेलमध्ये तुम्ही छान इन्कम घेऊ शकता. आज बरेच म्हणजे डिस्ट्रीब्युटर आहेत प्रत्युषचे, जे ऑफलाईन बिझनेस मॉडेलमधून कस्टमर असतात ते स्टोअरला आणतात आणि आपली क्वालिटी आणि म्हणजे जे काही प्रोडक्ट आहे ते खूप बेस्ट आहे, सर्व्हिस पण आपली खूप छान आहे. त्यावेळेला इथं बरेच जण जे आहेत जे इन्कम घेत आहेत ऑनलाईन ऑफलाईन बेसिसवर, तर तुम्ही इझिली याच्यामध्ये पण तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही जर ठरवलं तर याच्यात पण तुम्ही 20, 25, 10, 15,000 रुपये इन्कम इझिली घेऊ शकता. म्हणजे जे तुमचं आवडीचं काम आहे त्यात तुम्ही ते करू शकता. काही जे आहे रेफरल बिझनेस मॉडेल, ज्याने आज पूर्णपणे मला तरी घडवलेलं आहे, कारण रेफरल बिझनेस मॉडेल हे खूप स्ट्रॉंग आहे प्रत्युतचं. आणि बऱ्याचदा असं होतं की रेफरल बिझनेस मॉडेल म्हणल्यानंतर खूप कन्फ्युजन होतं काही काही नवीन लोकांना की नेमकं आम्हाला याच्यात करायचं काय आहे. तर यासाठी तुम्हाला 200 ते 300 लोकांची एक कॉन्टॅक्ट लिस्ट लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप असेल, तुमचं इंस्टाग्राम असेल, तुमचं फेसबुक असेल, याच्यातून तुम्हाला नवनवीन लोकांना कॉन्टॅक्ट करावा लागतो. जसं की तुम्ही पृथ्वीच्या माध्यमातून स्टेटस ठेवू शकता, फोटोज, व्हिडिओज ठेवू शकता आणि हे स्टेटस तुमचे जर डेली बेसिसवर लोक बघत असतील, जे कोणी तुमचे स्टेटस चेक करतात, जर ते तुम्हाला विचारत असतील
काय आहे बिझनेस आणि याच्यामध्ये कशा प्रकारे इन्कम भेटतं. त्या व्यक्तीला जर तुम्ही रेफर करताय हा बिझनेस त्यांना तुम्ही देताय, तर याच्यावरती तुम्ही जे रेफरलवरती जे कमिशन घेता, जे इन्कम घेता, ते आहे ₹500. म्हणजे एका व्यक्तीला जरी तुम्ही बिझनेस रेफर केला, तर त्यावर तुम्ही ₹500 इन्कम घेऊ शकता. गाईज, काही दिवसाखाली माझ्यासोबत एक किस्सा घडला आणि मला माहिती नव्हतं ॲक्चुअली की असं असतं म्हणून. आणि मी सहज म्हणून गेले नाही का, की ₹500 असं आम्हाला भेटतं, असं तसं मी सांगत होते. आणि एक लेडीज होती, ती शेतात मजुरी करते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तर मग मला वाईट वाटलं, की म्हणजे का डोळ्यात पाणी आलं? मला वाटलं मी चुकीचं बोलून गेले कदाचित. तर ती व्यक्ती त्यावेळेला म्हटली, की "म्हणजे तुम्हाला ₹500 म्हणजे किती सोपे वाटतात कमवायला?" म्हटलं, "मग नाही, आम्ही ते कमवतो," म्हटलं, "त्या माध्यमातून." तर त्या म्हणल्या, ₹250 कमवायला मला दिवसभर शेतामध्ये काम करावं लागतं. तेव्हा ते ₹250 मी कमवते आणि जेव्हा ते ₹250 माझ्या हातात येतात, तेव्हा मग मी त्याचं नाही का म्हणजे मीठ, भाजी वगैरे घेऊन जाते आणि मग मी ते स्वयंपाक बनवते. त्यावेळेला मग माझ्या पण डोळ्यात म्हणजे पाणी आलं, की ₹250 कमवायला ती महिला दिवसभर शेतामध्ये काम करते आणि मग रात्री तिच्या घरी स्वयंपाक बनतो. आणि मग मी त्यांना म्हटलं, की म्हणजे तुमच्याकडे जर तुम्हाला हेल्प होत असेल, तर तुम्ही म्हणजे प्रत्युष हे जॉइन करू शकता. तुमच्याकडे मग त्या म्हटल्या, "मी बचत गटामध्ये आहे." तर मी त्यांना ते पण ॲडवाईस दिलं तिथं, की तुम्ही हा बिझनेस तुमच्या महिलांना द्या. तिथं तुम्हाला घ्या आणि तुम्ही घरात बसून ह्याच्यात काम चालू करू शकता. तर ती लेडी जाताना मला धन्यवाद म्हटली. का तर तिला असं वाटलं, की नाही का म्हणजे ह्या एवढं छान कमवता, एवढं छान यांचं सगळं आहे, तरी ह्यांनी माझी मदत केली. त्या एका शब्दासाठी म्हणजे मला खूप छान वाटलं आणि हेच रेफरल मॉडेल घडवतं. म्हणजे असे आज आपल्या आसपास एवढ्या लेडीज आहेत, एवढ्या महिला आहेत, ज्यांना काही ना काहीतरी व्यवसायाची गरज आहे. तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता आणि रेफरल इन्कममधून तुम्ही त्यांना मोठं करू शकता. गाईज, रेफरल बिझनेस मॉडेलमधून नेम, फेम, मनी ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला ॲट अ टाईम भेटतात. आज जर हजारो महिला घडल्या आहेत, तर ह्या माध्यमातून घडलेल्या आहेत. आणि खूप ईझी वर्क आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही स्ट्रगल नाहीये, हार्ड वर्क नाहीये, खूप डोकं लावायचं काम नाहीये, खूप लोकांशी बडबड करायचं काही गरज नाहीये. तुम्ही तुमच्या दिवसातले 2 तास जर प्रामाणिकपणे आज प्रत्युषला दिले, तर तुम्ही छान प्रकारे इन्कम घेऊ शकता. हे आहे आपलं रेफरल बिझनेस मॉडेल. जे काही रेफरल बिझनेस मॉडेलवर तुम्ही काम करता, जे काही तुमच्याकडे रेफरलच्या माध्यमातून टीम येते, तर याच्यातून पण आपण इन्कम घेऊ शकतो. जसं की तुम्हाला इथं टीम इन्कम दिसतं आणि तुम्ही या व्यवसायाचं नॉलेज घेता आणि तुमच्या टीमकडून पुढे हा व्यवसाय तुम्ही करता व्यवस्थित, म्हणजे टीमवर्क जर तुम्ही व्यवस्थित करताय, तर कंपनी तुम्हाला त्यावर एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह इन्कम देत असते. गाईज, हे एक असं मॉडेल आहे ज्याच्यावर तुम्हाला इथं दिसतंय की प्रत्युषचे काही लेव्हल्स आहेत. जसं तुम्हाला सिल्वर दिसते, गोल्ड, स्टार, डायमंड नाही का. जेव्हा तुम्ही प्रत्युषला इन करता, तर तुम्हाला याचं प्रॉपर नॉलेज दिलं जातं. ज्यांच्याकडे तुम्ही प्रत्युष इन करता, ते तुम्हाला पूर्णपणे हा म्हणजे जे काही प्रत्युषचे लेव्हल आहे तुम्हाला इथं दिसतायत, त्यासाठी ते तुम्हाला तुमच्याकडनं क्वालिफाय करून घेता आणि त्या पद्धतीने तुम्ही लेव्हल अचिव्हमेंट करत जाता आणि त्या पद्धतीनं तुम्हाला इन्कम येणं स्टार्ट होतं. हे आहे आपलं टीम ग्रुप इन्सेंटिव्ह मॉडेल. तुम्ही याच्यात पण छान टीम बिल्ड करून इन्कम घेऊ शकता. फास्ट होतंय का जरा? समजतंय का? येस मॅम. फास्ट नाही होते, व्यवस्थित. अच्छा, ओके. थँक यू. सो आपलं आहे स्टोअर बिझनेस मॉडेल. ह्या पण बिझनेस मॉडेलमधून आपण स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करू शकतो. हे असं मॉडेल आहे गाईज, ज्या लेडीजला असं वाटतं, की मला लोकांशी बोलणं होणार नाही आणि मला साडी विकायला आणि साडी स्वतः घालायला पण खूप आवडतं. तर त्यांच्यासाठी स्पेशली हे मॉडेल आहे. खूपदा असं होतं, की आपण असं पण बघतो जनरली, म्हणजे अगोदर पण असायचं आणि आता पण आहे असं, की बायकांना जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर 2 ऑप्शन त्यांच्या डोळ्यासमोर असतात नाही का. एक तर ब्युटी पार्लर आणि दुसरं म्हणजे साडी व्यवसाय. म्हणजे एक तर साडीचं दुकान त्यांना टाकून दिलं जातं, नाहीतर मग ते ब्युटिशियन म्हणून त्यांना आवडतं, की मी एक ब्युटिशियन म्हणून मला काम करायला आवडेल. पण जर आज बघितलं बिझनेस स्टोअर मॉडेल आहे आपलं याचं प्रत्युतचं, तर याच्यामध्ये 2 प्रकारे तुम्ही काम करू शकता. जे फर्स्ट आहे ते आहे होम शॉपी आणि सेकंड आहे ते मेगा स्टोअर. सो होम शॉपीचं जे आहे ते तुम्हाला अगोदर समजून घ्यायचं आहे. होम शॉपी हे असे एक मॉडेल आहे ज्यामध्ये आज हजारो लेडीज आहेत, ज्या घर बसल्या खूप छान प्रकारे होम शॉपी रन करतायत. ज्यांना खूप ह्यूज इन्व्हेस्टमेंट नाही म्हणजे त्या प्रोव्हाईड करू शकत किंवा नाही करू शकत आहे ह्यूज इन्व्हेस्टमेंट. तर तुम्ही याची जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ₹20,000
तर तुम्ही हे इन्व्हेस्ट करू शकता ह्याच्यामध्ये आणि 20,000मध्ये तुमची स्वतःची होम शॉपी चालू करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला परमनंट 20% डिस्काउंट दिला जातो. त्याचबरोबर तुम्ही हा जो म्हणजे ही जी होम शॉपी आहे तुमच्या घरी चालू करू शकता. असं काही याला म्हणजे नाही की तुम्हाला दुकानच टाकावं लागेल किंवा पर्टिक्युलर काही अशा गोष्टी नाहीये. तुम्ही तुमच्या घरी ह्या बेसिसवर तुम्ही होम शॉपी स्टार्ट करू शकता. फक्त तुम्हाला याच्यात जी आपली रॅक सिस्टीम आहे ती कंपल्सरी आहे. कारण तुम्हाला तो स्टॉक ठेवायला रॅक लागेल आणि ते एक आपल्याला कंपल्सरी कंपनीनं केलेलं आहे. अदरवाईज तुम्ही 20,000मध्ये छान 20%वर होम शॉपी तुम्ही त्याच्यावर छान इन्कम घेऊ शकता. आज बऱ्याच लेडीज आहे ज्या होम शॉपी खूप छान रन करतायत. सेकंड जे मॉडेल आहे आपलं ते आहे मेगा स्टोअर. मेगा स्टोअर जे आहे याची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 5 लाख पेक्षा पण जास्त आहे आणि सॉरी 5 लाख आहे आणि याच्यामध्ये तुम्ही इन्क्लुडेड ऑल प्रोडक्ट्स तुम्ही घेऊ शकता. जेवढे काही प्रत्युतचे प्रोडक्ट आहे ते तुम्ही सगळे घेऊ शकता. याच्यात काही फॅसिलिटीज दिलेल्या आहेत गाईज. याच्यामध्ये ऑनलाईन सेलिंग आहे, ऑफलाईन सेलिंग आहे, होम शॉपी सप्लायर पण तुम्ही आहात. जे होम शॉपी मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, हे होम शॉपी सप्लायर मेगा स्टोअर ओनर असतात. त्याचबरोबर रिटेल कस्टमर पण तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही जवळपास जर बघितलं तर मेगा स्टोअरला कमीत कमी 4 ते 5 प्रकारच्या तुम्हाला फॅसिलिटीज दिल्या गेलेल्या आहे. याची जी रिक्वायरमेंट आहे ती 300 मिनिमम 300 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया तुम्हाला लागणार आहे मेगा स्टोअरसाठी. देन प्रॉपर सेटअप कंपल्सरी आहे विथ ग्लास रॅक. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे कंपनी म्हणजे प्रत्युष ऑथराइज्ड स्टोअर आहेत, आउटलेट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर वेनं हे तुम्हाला करायचं असतं. आणि जेव्हा तुम्ही मेगा स्टोअर घेता तर मेगा स्टोअर घेत असताना तुम्हाला त्याचं प्रॉपर नॉलेज असणं पण गरजेचं आहे. असं नाही की ठीक आहे मी करू शकते आणि लगेच मला मेगा स्टोअर द्या, तर नाही. तुम्हाला त्यासाठी मीटिंग अटेंड करावं लागतील. तुम्हाला पूर्ण प्रॉपर नॉलेज घ्यावं लागेल आणि देन तुम्हाला मग मेगा स्टोअर देण्यात येईल. सो आहे स्टोअर बिझनेस मॉडेल, जे तुम्हाला क्लिअर झालं असेल. येस. सो कंपनी आपल्याला बऱ्याच अवॉर्ड देते. आपण जसं की भारतामध्ये राहतो आणि भारतामध्ये 12ही महिने सण असतात. एक सण झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा आणि अशाच बऱ्याच फेस्टिवलवर तुम्हाला ऑफर्स कंपनी लावत असते आणि त्या ऑफर्समध्ये आपल्याला आकर्षक बक्षीसही कंपनी देत असते. सो आपले हे प्रोडक्ट आहे तुम्हाला दिसत असतील. आपलं कोर प्रोडक्ट आहे साडी, कुर्ती, ज्वेलरी, रेडीमेड ब्लाऊज आहे, गाऊन आहे, नाईट ड्रेस, लेडीज पर्स आणि नवीनच आलेलं आहे आपल्याकडे लेडीजसाठी ते आहे हायजेनिक सॅनिटरी पॅड, जे लेडीजच्या सुरक्षतेसाठी आपण आणलेलं नवीन प्रोडक्ट आहे. जस्ट 10 नोव्हेंबर 2025ला जे लॉन्च झालेलं आहे ते पण प्रोडक्ट आपण प्रत्युषने आणलेलं आहे. चलो सबसे इम्पॉर्टेंट मुद्दे पे आते हैं की स्टार्ट कैसे करना है ना. तर सगळ्यात मेन म्हणजे प्रत्युष स्टार्टअप कसं करायचं आणि प्रत्युषच्या स्टार्टअप करण्यासाठी काय प्रोसेस आम्हाला करावी लागणार आहे गाईज. तर ती अशी आहे की तुम्हाला प्रत्युषचं जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला 1999 म्हणजे 1999ने तुम्हाला हे सबस्क्रिप्शन करायचं आहे. आणि हे करत असताना तुम्ही पहिले पूर्णपणे नॉलेज घ्या, प्रत्युष काय हे समजून घ्या. देन तुम्ही प्रत्युषमध्ये येऊन काम स्टार्टअप करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्युष ॲप डाउनलोड तुम्ही करून घेऊ शकता आणि जेवढे काही प्रत्युषचे ऑफिशियल ग्रुप्स आहेत त्याच्यात तुम्हाला जॉईन केलं जातं. ह्या प्रोसेसनं तुम्ही प्रत्युषमध्ये इन होता आणि तुम्ही स्टार्टअप करू शकता. सो तुम्ही बघताय आज ही प्रत्युष कम्युनिटी आहे गाईज. 15,000 प्लस 15,000 पेक्षा पण जास्त डिस्ट्रीब्युटर बेस आज प्रत्युषमध्ये आहे. 62 प्लस म्हणजे 62 पेक्षाही जास्त आउटलेट्स आपले महाराष्ट्रामध्ये रन होत आहेत आज प्रत्युषचे. 500 प्लस टॉप लिडरशिप आज प्रत्युष पूर्णपणे रन करते सक्सेसफुली. 10 लाखापेक्षा पण इन्कम घेणारे कस्टमर बेस आपल्याकडे आहे. सो गाईज बऱ्याच गोष्टी आज तुम्ही प्रत्युषमध्ये बघताय. हे प्रत्युषचे मेगा स्टोअर्स आहेत ज्या सक्सेसफुली रन होत आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तुम्ही बघू शकता हे तुमच्या आमच्यासारखेच आहेत, कुठून आणून धरून पकडलेले नाही आहेत. यांचे ते म्हणजे प्रॉपर आहे. तुम्हाला जरी स्लाइड पण पाहिजे असेल तर भेटून जाईल. त्यांचे ॲड्रेस आहेत, मोबाईल नंबर आहे, ज्या त्या एरियामध्ये यांचे मेगा स्टोअर आहेत. तुम्ही बघू शकता यांचे हे स्वतःचे आउटलेट आहेत सगळे. म्हणजे खूप छान प्रकारे आज स्वतःचा व्यवसाय यांनी चालू केलेला आहे.
जे मेगा स्टोअर 5 लाख रुपये ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, ह्यांनी सर्वांनी 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून आज सक्सेसफुली 2-2 वर्ष झाले हे मेगा स्टोअर रन करत आहेत. गाईज, जे तुम्हाला इथं दिसत आहे प्रत्युष उद्योग समूहाचे आपले आउटलेट आहेत. जिथं जिथं तुम्हाला रेड सिम्बॉल दिसतोय, जिथं लोकेशन दिलेलं आहे, बुलढाणा असेल, वाशिम असेल, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, पुणेमध्ये आपले जवळपास 9 आहेत. संभाजीनगरमध्ये पण मे बी 5 ते 4 काहीतरी आहेत. लातूरमध्ये 6 आहेत. म्हणजे असे भरपूर आपले प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे आउटलेट आहे. सो गाईज, तुम्ही बघू शकता आज खूप छान प्रकारे हे सगळं रन होतंय. आणि हा कन्सेप्ट क्लिअर करण्यामागे एकच उद्देश असतो की तुम्हाला तो बाय प्रेझेंटेशन दिसला पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे की काय चालू आहे प्रत्युषमध्ये आणि नेमकं कशा प्रकारे आज रन होतं प्रत्युष. सो आय होप की तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल. क्लिअर झालंय? एवढ्या वेळ मला चॅट बॉक्स दिसत नव्हता नाही का, तर आता दिसला एकदम डोळ्यासमोर. येस, नाशिकमध्ये पण आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? काही डाऊट्स आहे? असतील तरी मी नाही क्लिअर करणार, कारण डाऊट्स क्लिअर करण्याचा सेशन नाही. ज्यांनी तुम्हाला लिंक दिली त्यांच्याकडनं तुम्ही डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. येस, थँक्यू सो मच. सो गाईज, हा कन्सेप्ट क्लिअर करत असताना म्हणजे बऱ्याचदा असं होतं की नाही का, की म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चन असतात किंवा तुम्हाला पडलेला एक प्रश्न असतो, त्याच्यामुळे हे प्रेझेंटेशन तुमच्या समोर आणलं जातं, जेणेकरून तुमचे काही क्वेश्चन डोक्यामध्ये चालत असतील तर ते क्लिअर झाले पाहिजे. कारण आपण नाही का, कानापेक्षा डोळ्यावर विश्वास जास्त ठेवतो. मला तरी असं वाटतं की आपल्या डोळ्याला जर दिसलं की आपण लवकर विश्वास ठेवतो. हां, बरोबर आहे, असं बोलले होते नाही का, म्हणजे दिसायला पाहिजे ना आपल्या डोळ्याला. त्याच्यामुळे जेव्हा ते डोळ्यासमोर दिसतं तेव्हा आपल्याला ते करेक्शन होतं की येस, हे त्यांनी सांगितलं होतं. तर त्याच्यामुळे हे प्रेझेंटेशन असतं आणि प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मला असं वाटतं की आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचलो असेल. येस ऑर नो? पोहोचलो की नाही? सो कोणीही क्वेश्चन टाकायचं नाहीये. ऍक्च्युली हा जो आजचा म्हणजे ही जी मीटिंग असते ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे प्रत्युष बद्दल बोललं जातं, सांगितलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही किती जरी प्रश्न टाकले तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथं कोणीही देणार नाहीये. हां, तुम्हाला थोडंसं वाईट वाटू शकतं की माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही आणि ते डेफिनेटली कोणीही देणार नाहीये. फक्त तो जो काही कन्सेप्ट आहे तो क्लिअर तुम्हाला ऐकायचा असतो आणि असे काही आपल्या प्रत्युषमधली लीडरशिप आहे किंवा अशा काही महिला आहेत ज्या आज खूप छान बेसिसवर काम करतायत. मग त्यात मेगा स्टोअर असतील, स्टार डायरेक्टर असतील, गोल्ड डायरेक्टर असतील, सिल्वर डायरेक्टर असतील किंवा ॲज अ डिस्ट्रीब्युटर पण असतील, जे खूप छान प्रकारे काम करतायत. सो त्यांचे एक्सपिरियन्स आहेत काही, त्यांचे अनुभव आहेत. त्यांचे इथं खूप छान त्यांनी काहीतरी एक स्वतःची आयडेंटिटी तयार केलेली आहे. त्यांनी या माध्यमातून स्वतःला इथं घडवलेलं आहे. त्यांचा कॉन्फिडन्स लेव्हल वाढवलेला आहे. ना की फक्त पैसा कमवलेला आहे. पैसा तुम्ही बाय प्रोडक्ट कुठूनही कमवता. इथंच नाही तर कुठेही कमवता. ह्या बाई इथंही त्यांनी कमवणं चालू केलेलं आहे कोणतरी. सो असलं काही करू नका, नाही का? का शांत बसत नाही बरं तुम्ही? लहान लेकरासारखं त्या मोबाईलला खेळत राहता. काय भेटतं काय तुम्हाला खेळून? ठीक आहे, लहान असणं पण गरजेचं आहे. ठीक आहे, इट्स ओके. काहीतरी नवीन शिकत असतील नाही का? सो ठीक आहे, ज्यांनी मला रिक्वेस्ट करेल मी त्यांना, ज्यांना असं वाटतं की माझा अनुभव मी इथं शेअर करू शकते आणि 100% तसे खूप हँड राईज होतील, पण फक्त मला 5 जण लागतील. सो कोणीही 5 व्यक्ती फक्त हँड राईज करू शकतात. तुम्ही तुमचा अनुभव, तुमचं इन्कम तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून जे कोणी आज नवीन गेस्ट आहेत, तर आय होप तुम्हाला ते ऐकून नक्कीच त्यांना असं वाटेल की येस, मी हे पण करू शकते. येस? थँक यू सो मच. मला असेच लोकं आवडतात जे व्हिडिओ ऑन करून असतील आणि त्यांचे नाव टाकून असतील. बाकी अदरवाईज मला बाकीचे नको आहेत. नाही? ठीक आहे. थँक यू. येस. बस झालं. बस, बस, बस. अरे यार बस. खूप झाले, खूप झाले. बापरे बाप! अहो 12 वाजतील मीटिंग संपायला. असं नका करू. हे असे अनस्टॉपेबल आहेत आमचे सगळे, नाही का. एकदा करा म्हणले की सगळे चालूच झाले अनराईज करायला. म्हणजे ह्याच्यापेक्षा पण जास्त असे महिला आहेत ज्यांना आजही वाटत असेल आणि माझं राहिलेलंच आहे अजून इन्कम शेअरिंग. सो बस झालं. मी 5 पेक्षा जास्त घेणार नाही. त्याच्यामुळे वाईट नका वाटून घेऊ कोणी. मी फक्त 5च घेणार आहे. बाकीचे असतील तसेच असतील, नाही का. येस.
सो मला सगळ्यात अगोदर जे कंपनीची फर्स्ट लेवल आहे सिल्वर डायरेक्टर आणि ती खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. सो मी अशा सिल्वर डायरेक्टरला इन्व्हाइट करेल जे कंपनीचे सिल्वर डायरेक्टर आहेत आणि ज्यांनी ऑनलाईन बेसिसवर आणि फक्त घरातून हा बिझनेस केलेला आहे. सो मी इन्व्हाइट करेल जे उदगीरहून बिलॉंग करतात, त्यांचं नाव आहे वैशाली आमदापुरे मॅम. सो मॅम प्लीज तुम्ही अनम्यूट करू शकता. तुम्ही तुमचं नाव आणि तुमचं इन्कम शेअर करू शकता. नमस्कार ऑल प्रत्येक फॅमिली. माझे नाव वैशाली ज्ञानेश्वर आमदापुरे. मी उदगीरवरून बिलॉंग करते. मी प्रत्येकमध्ये जॉईन होऊन 8 महिने झाले आणि मी आज सिल्वर डायरेक्टर म्हणून वर्क करते आणि माझं रिसिव्हिंगवरचं इन्कम आहे 10,000 रुपये आणि रेफरलवरचं पण इन्कम माझं 10,000 रुपये आहे. मी माझ्या अपलाईन आहेत ग्रेट अपलाईन आहेत सनिता बोबडे मॅम, त्यांच्यामुळे मी या प्रत्येकमध्ये इन झाले आहे आणि राहुल सर त्याची मॅम यांनी मला म्हणजे एवढं छान घरी बसून काम घेण्यासारखं मला काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्या दोघांचे पण आभारी आहे. आणि मी आज हे सांगू इच्छिते न्यू गेस्टला की त्यांनी प्रोसेसमध्ये इन होण्यासाठी म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे. हर घर प्रत्युष हे झालंच पाहिजे असं मला वाटतं. येस. आणि थँक्यू स्वाती मॅडमला, त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच मॅम. येस, थँक्यू सो मच मॅम अँड कॉंग्रॅच्युलेशन. आणि नक्कीच तुम्ही म्हणताय ते ऑलरेडी झालेलं आहे. हर घर प्रत्युष घर घर प्रत्युष हे तर चालूच आहे. सो ऑल द बेस्ट अँड थँक्यू मॅम. येस, सो मी नेक्स्ट इन्व्हाइट करेल. आज आपल्यामध्ये मेगा स्टोर ओनर आहेत ज्या बिलॉंग करतात मुरुमवरनं आणि खूप छान प्रकारे त्या म्हणजे व्यवसाय रन करतायत. आज स्वतःचं त्यांनी एक स्टोर घेतलं आणि नाही का एक प्रत्येक लेडीचं स्वप्न असतं की येस मी करून दाखवणार, तर ते त्यांनी त्यांच्या माध्यमातून करून दाखवलं. सो मला इन्व्हाइट करायला खूप प्राऊड फील होतं. सो त्यांचं नाव आहे संगीता शिवमूर्ती मॅम. तर मॅम प्लीज तुम्ही अनम्यूट करू शकता. तुम्ही तुमचा जे काही सेल आहे आणि तुमचं जे इन्कम आहे तुम्ही ते सांगू शकता. येस मॅम. नमस्कार मॅम. येस आवाज येते का मॅम? येस मॅम, क्लिअर आहे. हो नमस्कार. माझं नाव संगीता शिवमूर्ती. मी मुरुम येथून बिलॉंग करते आहे आणि मी ॲज अ सिल्वर डायरेक्टर वर्क करते आणि मला कंपनीला जॉईन होऊन 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि मी खूप लकी आहे की माझं मेगा स्टोअर पण आहे आणि माझं मेगा स्टोअरचं टर्नओव्हर 80 लाखाचं झालेलं आहे आणि मी रेफरलवर इन्कम आहे माझं 15,000 प्लस आणि मेगा स्टोअर इन्कम आहे 8 लाख प्लस आहे. आणि इथं खरं मला वाटलं नव्हतं मी एवढं मोठं स्वप्न माझं इथं प्रत्युष मध्ये येऊन कंप्लीट करेल. यासाठी थँक्यू म्हणेन मी राहुल सर, राजेश सर, कीर्ती मॅडम, समिता मॅडम आणि थँक्यू सो मच स्वाती मॅडम, जे काय पूर्ण म्हणजे प्लॅटफॉर्म म्हणजे सगळ्यांचं केलेलं आहे त्याच्यासाठी स्वाती मॅडम खूप थँक्यू. आज जे आहे ना मी तुमच्या थ्रो म्हणजे असं एवढे सगळे डिस्ट्रीब्युटर तयार झाले. 16,000 लेडीज याच्यामध्ये जॉईन झाले. मला असं सगळ्यांना न्यू जे आहेत त्यांना एक मेसेज द्यायचा आहे. खरं तुमचे सगळे स्वप्न काय नेम फेम म्हणी येथे तुम्ही कंप्लीट करू शकता. त्या ट्रेसवर तुम्ही विश्वास ठेवून येथे जॉईन व्हा. थँक्यू सो मच मॅम. मला येथे बोलण्याचा चान्स दिला त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. येस मॅम, बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन. आणि मॅम आताच नाही का मेगा स्टोअरमध्ये सेकंड नंबरला टॉपर म्हणून आलेले आहेत आणि खूप छान मॅमचं वर्क आहे. म्हणजे पूर्ण जे बघितलं तर त्यांची ऑल महाराष्ट्र सर्व्हिस पण त्या खूप बेस्ट देतात ॲज अ स्टोअर ओनर म्हणून. सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन अँड थँक्यू मॅम. सो नेक्स्ट आपल्याकडे जे कंपनीचे गोल्ड डायरेक्टर आहेत त्या पण उदगीरवरूनच बिलॉंग करतात. सो मी त्यांना इन्व्हाइट करेल सोनाली आचमरे मॅम यांना. सो मॅम प्लीज तुम्ही तुमचा जे काही अनुभव आहे किंवा तुमचं रेफरल मॉडेलवरचं इन्कम असेल किंवा रिसेलिंग जे तुम्ही करता त्या माध्यमातून पण तुम्ही खूप छान जे ऑफलाईन बिझनेस मॉडेल आहे त्या माध्यमातून तुम्ही खूप छान इन्कम घेतलेलं आहे, तर नक्कीच तुम्ही काय मेसेज द्याल? येस मॅम, अनम्यूट करू शकता. येस मॅम, करा. मी पाठवलेलं आहे. येस. नमस्कार, मी सोनाली अचमारे उदगीरवरून बिलॉंग करते आणि प्रत्युषमध्ये ॲज अ गोल्ड डायरेक्टर आहे आणि मला प्रत्युषमध्ये जॉईन होऊन 1 ते 1.5 वर्ष झालं आणि 1 वर्ष झालं मी छान याच्यामध्ये वर्क करते आणि माझं आतापर्यंत इन्कम आहे 75,000 आणि आत्ताच जो प्रत्युषचा इव्हेंट झाला आपली 2nd अॅनिव्हर्सरी
त्याच्यामध्ये जो लकी ड्रॉ लागला त्याच्यामध्ये म्हणजे माझं स्वप्नच किंवा म्हणजे नशीब म्हणा की मला स्कूटी लागली. म्हणजे येस. हे फक्त प्रत्युषमुळे म्हणजे प्रत्युषची अपॉर्च्युनिटी जर माझ्या जीवनात आली नसती तर मी एवढं म्हणजे अचीव्ह करू शकले नसते. आणि आज जर मी बाहेर जॉब वगैरे केला असता तर मी एका वर्षात एवढं नाही अचीव्ह करू शकले असते. तर मला सगळ्यांना हेच सांगायचंय की खूप छान प्लॅटफॉर्म आहे, खूप छान सिस्टीम आहे आणि थँक्यू राहुल सर, कीर्ती मॅम, राजेश सर आणि खरंच स्वाती मॅडम ज्या खूप छान गाईडन्स करतात. सर्व ग्रेट लीडर्स म्हणजे इथं खूप छान गाईडन्स करतात. त्याच्यामुळं हा बिझनेस खूप सोपा आहे आणि नवीन लोकांना हेच सांगते की तुम्ही नक्कीच जॉईन व्हा आणि आपले स्वप्न पूर्ण करा. येस, नक्कीच. थँक्यू स्वाती मॅम. तुमच्यासाठी एक क्वेश्चन, का तर मला तुमचं बिझनेस मॉडेलवर तुमचं एक मत घ्यायचं होतं. जे ऑफलाईन बिझनेस मॉडेल आहे, ज्यातून तुम्ही कस्टमर आपल्या स्टोअरला नेता आणि त्यातून तुम्ही इन्कम घेता, तर काय तुम्हाला त्याच्यातून रिस्पॉन्स आलेला आहे? तर म्हणजे जेव्हा जेव्हा ऑफर्स आपले सर नेहमी काढतात, तर तेव्हा तेव्हा मी मोस्टली जास्त कस्टमर नेऊन त्याच्यावर जे ऑफर्सवर जे एक्स्ट्रा इन्कम असते, ते मला फार छान म्हणजे हे होते आणि आधी म्हणजे त्याच्यातून मला जास्त इन्कम मिळते मॅडम. येस. म्हणजे तुम्ही किती इन्कम घेतलं हं. त्याच्यातून? आतापर्यंत मी 20 ते 25,000 घेतलंय मॅडम. बघा फक्त मॅमने, ऑफरवर. येस, फक्त मॅमने हां. ऑफरवर 20,000 ते 25,000 कमवलेले आहेत ऑफलाईन बिझनेस मॉडेलच्या माध्यमातून. म्हणजे त्यांनी रेफरल पण केलं, त्या लकी ड्रॉ मध्ये पण आल्या. त्यांनी बिझनेस ऑफलाईन मॉडेल जे आपण नेऊन तिथून घेतो, म्हणजे त्यांनी प्रत्येक जे काही आहे, जी सर्व्हिस प्रत्युषने दिली ती प्रत्येक त्यांनी घेतली की येस, मी ह्या पण माध्यमात काम करणार, मी ह्या पण माध्यमात काम करणार. म्हणजे तुम्ही 1999च्या रजिस्ट्रेशन मधून कुठल्याही माध्यमात काम करा, तुम्ही 100% पैसे कमवणार आहेत. येस, थँक्यू सो मच मॅम अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. येस, यानंतर आपण भेटूया. आपल्या कंपनीचे स्टार डायरेक्टर आहेत आणि स्टार डायरेक्टर, मी फक्त 2 स्टार डायरेक्टरचा अनुभव घेईल, देन त्यानंतर आपण थांबूयात. आपल्या कंपनीचे जे स्टार डायरेक्टर आहेत त्यांना मी इन्व्हाइट करेल, ज्या छत्रपती संभाजीनगरवरनं बिलॉंग करतात आणि आज जर बघितलं ऑल ओव्हर महाराष्ट्र खूप छान त्यांची टीम रन करते, छान प्रकारे ते इन्कम घेत आहेत, छान टीमला पण गाईड करतायत, टीमच्या माध्यमातून पण ते इन्कम घेत आहेत. सो मी इन्व्हाइट करते जयश्री पाटील मॅम यांना. सो मॅम, तुम्ही तुमच्या साईडनं अनम्यूट करू शकता आणि सांगू शकता तुमचं जे काही इन्कम आहे. येस मॅम, अनम्यूट करू शकता. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. मी जयश्री पाटील, छत्रपती संभाजीनगरहून बिलॉंग करते आणि प्रत्युष प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जॉईन करून मला 20 महिने कंप्लीट झाले आणि या 20 महिन्यामध्ये माझं जे रेफरलचं इन्कम आहे ते आहे 1,83,600 रुपये. त्याचबरोबर मी रिसेलिंग पण करते आणि रिसेलिंगचं माझं जे इन्कम आहे ते इथे 90,000 प्लस. आणि वाव. प्रत्युष कंपनी जॉईन करून मी आज खूप खुश आहे आणि ही संधी माझ्या आयुष्यात आली आणि मी एवढं छान इन्कम घेतलं. तर आज या मीटिंग मध्ये जे कोणी नवीन लोक आहेत त्यांना पण मी सांगेल की संधी आज तुमच्या पुढे चालून आलेली आहे. तर तुम्ही नक्कीच या संधीचा फायदा घ्याल. तर थँक्यू म्हणेल मी. माझे कंपनीचे राहुल सर, कीर्ती मॅडम, राजेश सर, समिता मॅम, स्वाती मॅडम आणि माझ्या ऑल अपलायन्सला थँक्यू मॅडम, मला बोलण्याची संधी येस, दिल्याबद्दल. थँक्यू सो मच मॅम अँड कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही बघू शकता मॅम म्हणजे रेफरल पण करतात आणि रिसेलिंग पण करतात. दोन्हीच्या माध्यमातून मॅडमनी जवळपास 2 लाख प्लस इन्कम घेतलेलं आहे. आणि नेक्स्ट जे आपल्या स्टार डायरेक्टर आहेत कंपनीच्या, ज्यांनी नवीन अचिव्हमेंट केलेली आहे, सो त्याला मी वेलकम पण करेल आणि त्यांना म्हणेल की मॅम प्लीज तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर कराल, जे धाराशिवून बिलॉंग करतात. सो येस मॅम, राणी हवालदार मॅम, मी तुम्हाला अनम्यूट करत आहे. तुम्ही तुमचं इन्कम, तुमचं नाव तुम्ही शेअर करू शकता. येस मॅम. थँक्यू मॅम. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग मॅडम. Yes, मी राणी हवालदार, धाराशिवहून बिलॉंग करते. मी प्रत्युष स्टार्टअप पासून मी प्रत्युष सोबत काम करते. मी सुरुवातीपासून प्रत्युषचा जवळून अनुभव घेतलेला आहे की जशी सिस्टम आहे, एवढी छान सिस्टम आहे की ज्या सर्वसामान्य महिला आहेत त्यांना एक पुढे जाण्याची एक संधी आहे. तर मी प्रत्युषमध्ये 95,000 रुपये इन्कम घेतलेला आहे आणि जस्टच मी स्टार डायरेक्टर ही लेवल अचीव्ह केलेली आहे. तर आता जो इव्हेंट झाला त्या इव्हेंटमध्ये माझं स्टार डायरेक्टरचं खूप छान सेलिब्रेशन झालेलं आहे. तर नवीन लोकांना मी एवढाच एक मेसेज देऊ इच्छिते की तुमच्या समोर खूप संधी आल्या असतील
आणि त्या तुम्ही घेतल्या नाही घेतल्या मला माहित नाही. पण ज्या गेल्या संधी तुमच्या हातातून त्यासाठी तुम्ही पश्चाताप करण्यापेक्षा जी ही संधी तुमच्या समोर आलेली आहे ती तुमच्या आयुष्यात नक्की आत्मसात करा आणि एकदा ह्या संधीचं नक्की सोनं करा. थँक्यू मॅम, मला बोलण्याची संधी दिली. येस, थँक्यू सो मच राणी हवालदार मॅम. आणि मॅमला तर ॲक्च्युली मी धाकड या शब्दात त्यांचं नक्की कौतुक करेल. कारण जसं त्यांचं नाव आहे राणी, तसं आपण माहिती आहे की आपण म्हणतो की राणी लक्ष्मीबाई. सो आम्ही त्यांना धाराशिवला गेले की आम्ही हेच त्यांना संबोधतो की तुम्ही इथल्या टीमची राणीची, झाशीची राणी तुम्ही आहात. सो त्या तशा लीड पण करतात. सो गाईज, ह्या सगळ्या महिलांना ऐकण्याचं एकच कारण की सर्वसाधारण आपण आज बघतोय की त्यांना पण 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 1 नाक आहे, 2 डोळे आहेत. तुम्ही आम्ही सेम आहोत. फक्त यांनी एक डिसिजन घेतलं, एक निर्णय घेतला की येस, मला ह्या माध्यमातून काहीतरी करायचं आहे. आणि हे कसं एक ऑर्गनायझेशन आहे, असे एक माध्यम आहे की आज 99% लेडीज इथं वर्क करतात. वुमन्स ड्रायव्हन प्लॅटफॉर्म आहे पूर्णपणे. पूर्ण हा वुमन्स ड्रायव्हन प्लॅटफॉर्म रन करतात. आणि ह्या माध्यमातून आज प्रत्येकाने स्वतःची एक लाईफ घडवली. इंडिपेंडेंटली आहेत, फायनान्शियली इंडिपेंडेंट आहेत. स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल त्यांनी इथं बिल्ड केलेला आहे. कुठं ना कुठंतरी चांगलं आणि वाईट काय आहे, ह्या माध्यमातून त्या शिकलेल्या आहेत. एका महिलेने दुसऱ्या महिलेला इथं घडवलेलं आहे. असं हे प्रत्युष परिवार आहे. सो मला सगळ्यांना सांगायला आवडेल की तुमचे जे काही क्वेश्चन असतील, जे काही तुमचे डाऊट्स असतील किंवा तुम्हाला बाकीचे जर काही प्रश्न पडले असतील, तर ज्यांनी कोणी तुम्हाला आजची ही लिंक दिलेली आहे त्यांच्या सिनियर सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा. जर ते पण तुमच्यासारखे नवीन असतील, तुमच्यासारखेच अजून त्यांना जर जास्त माहिती नसेल, तर त्यांचे जे सिनियर्स असतात त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित माहिती घेऊ शकता प्रत्युषबद्दल. आणि देन मग तुम्ही प्रत्युषमध्ये इन होऊ शकता. सो आजचा हा कन्सेप्ट इथंच थांबतो आणि मे बी सगळ्यांना डाऊट्स आणि बाकीचे काही सगळं काही क्लिअर झालं असेल. सो थँक्यू सो मच. गुड नाईट. टेक केअर.